जय भीम, जय शिवराय. काय म्हणता लोक आहे हो? मी डॉक्टर कुमार कांबळे, सायकॅट्रिस्ट आहो, नागपूरले प्रॅक्टिस करतो. उमंग क्लिनिक माय क्लिनिकचं नाव आहे आणि आज बहुत दिवसानंतर तुम्हाला सगळ्याला भेटायला आलो. आज खास कारण आहे तुम्हाला सगळ्याला भेटायचं. बहुत दिवसानंतर मी थोडासा वाचायची कोशिश केली आणि माझ्या हाती लागले हे पुस्तक, इल्युमिनेट राईट्स इन लाईट. हे डॉक्टर निलेश मोहिते यांनी लिहिलेलं आहे. सायकॅट्रिस्ट आहेत. महाराष्ट्राचे हे होय, पण हे नॉर्थ ईस्ट मध्ये प्रॅक्टिस करून राहिले, उत्तर पूर्व राज्यामध्ये हे सायकॅट्रीचं काम करून राहिले. याने एक बहुत बढिया पुस्तक लिहिलं आणि हे वाचल्यानंतर मला वाटलं की लोकांना हे माहिती देणं जरुरी आहे, का हे पुस्तक वाचलं तर बहुत फायदा होईल. तर मोठा मोठी मुद्दा असा आहे का आपण जेव्हा कधी मानसिक तंदुरुस्तीची गोष्टी करतो, मनाच्या स्वास्थ्याच्या गोष्टी करतो, तर त्याला आम्ही शिकताना आमच्या अभ्यासाच्या टाइमला त्याला 3 भागामध्ये 3 गोष्टी ज्या आहे असर करते त्याच्यावर. त्याला आम्ही म्हणायचो बायो सायको सोशल मॉडेल. बायो म्हणजे बायोलॉजिकल शारीरिक, सायको म्हणजे सायकोलॉजिकल मनोवैज्ञानिक, आणि सोशल म्हणजे सामाजिक. असे 3 घटक राहते. हे घटक बरोबर काम करत राहिले की आपली मनाची बढिया तंदुरुस्ती राहते. तर बहुत वेळा आपली जे काही चर्चा होत राहते ते बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल लेवलवर होत राहते. तंदुरुस्ती, मनाच्या तंदुरुस्तीची जेव्हा कधी आपण गोष्ट करतो, हे पुस्तक जे आहे हे सामाजिक गोष्टी, समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी कशा आपल्या मनाच्या तंदुरुस्तीवर याचा असर पडते याच्याबद्दल हे भाष्य करते. आता आपल्या समाजामध्ये कोणते नियम लागू होते, समाज कोणत्या तऱ्हेने वागते, आपल्या समाजाच्या लेवलवर काही परेशानी आहेत, जशी कास्ट सिस्टमची परेशानी आहे का, स्त्री असमतेची परेशानी राहील, किंवा भाषेच्या संबंधित वेगवेगळ्या भाषा, विविध भाषा आहे, किंवा बहुत सारे धर्म आहे, बहुत साऱ्या जाती आहे, तर याच्यात विविधते म्हणजे बहुत सारे प्रकार आहे. म्हणून त्याच्यामुळे लोकांमध्ये काही परेशानी होऊ शकते. तर त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे आणि सामाजिक लेवलने आपली बढिया देखरेख झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरनं जे आपलं संविधान लिहिलं आहे, हे ह्या सामाजिक स्तराले बरोबर नियमित करते आणि नियम लागू करते, आणि नियम लागू केल्यामुळे आपल्याला आपले हक्क आणि आपले दायित्व, राईट्स अँड ड्युटीज हे समजायला आणि शिकायला भेटते. तर हे पुस्तक त्याच गोष्टीबद्दल बोलून राहिलं. हे का आपली जे घटना आहे, संविधान आहे, ते कसं आपल्या मनाच्या तंदुरुस्तीवर त्याचा परिणाम होऊन राहिला, हे या पुस्तकातून पाहायला भेटते. बहुत साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, बहुत साऱ्या प्रसंगातून, बहुत साऱ्या गोष्टीतून आपल्याला याच्यात सांगितलं आहे. रोजमर्राच्या जिंदगीत कसा संविधानाच्या या नियमामुळं आपल्याला कसं आपण चांगल्या सामाजिक वातावरणामध्ये आपल्याला आपलं पालन पोषण होऊन राहिलं, संविधानामुळे कसा आपला समाज एका चांगल्या दिशेने जाऊन राहिला, हे पाहायला भेटते. आणि म्हणून आपलं संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांची एक दृष्टिकोन हाही होता का त्यानं लोकांच्या मनावरही जो आहे बढिया, मनाच्या तंदुरुस्तीवर, मेंटल हेल्थवर ही चांगला असर पडला पाहिजे, अशा पद्धतीचं संविधान लिहिलेलं आहे. ते हे पुस्तक जरूर मी लोकांना अपील करीन का लोकांनो मागवा ना, प्लीज वाचा. इंग्रजीत लिहिलंय. निलेश सराले आम्ही नंतर विनंती करू का भाऊ तुम्ही मराठी आणि हिंदीमध्ये त्याची आवृत्ती काढायला लोकांपर्यंत पोहोचवायला बरं पडेल. इंग्रजीत आहे पण बहुत साध्या सोप्या भाषेत आहे. आपण शाळेमध्ये सिविक्स जे शिकत होतो त्याचे काही शब्द जास्त मुश्किल गेले असन, पण हे पुस्तक बहुत साध्या सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे ना. अशा काय म्हणते, हे असे चित्रबित्र काढले आणि याच्यानं अशा कहाणीच्या याच्यातून माध्यमातून जे काय गोष्टी सांगितलेल्या आहेत तर बहुत बढिया आहे, जरूर वाचा. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ येथे थांबवतो. जय संविधान, जय भारत.